आत्ता बरेच ऑनलाईन स्कॅम चालू आहेत. बरोबर. आणि बरेच म्हणजे पैसे उकळण्यासाठी बऱ्याच गोष्टी करतात. व्हॉट्सअपला कॉल येतोय, व्हिडिओ कॉल येतोय. बरोबर. तो व्हॉट्सअपचा व्हिडिओ कॉल उचलला जातोय. त्यानंतर तो कॉल रेकॉर्ड केला जातोय. बरोबर. आणि त्यामध्ये चुकीच्या गोष्टी काही ॲड केल्या जातात. बरोबर. आणि त्यानंतर लोकांना ब्लॅकमेल केलं जाते. बरोबर. मग काही लोक त्याकडे इग्नोर करतात, पण मोस्ट ऑफ द टाईम सगळी लोक पैसे देण्याला बळी पडतात. बरोबर. तर एखाद्या बाबतीत जर असं काही घडलं तर त्यांनी पहिला काय करायला पाहिजे? चांगला प्रश्न आहे, फार महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि ज्या पद्धतीनं असे प्रकार घडत आहेत त्याची संख्या तर खूप वाढत आहे. असा प्रकार घडल्यानंतर काय करायचं ह्यासाठी एक वेगळी आपण विचार करणं गरजेचं आहे. आणि घडून नये म्हणून काय करावं यासाठी एक वेगळ्या पद्धतीने विचार करण्याची गरज आहे. आता असा प्रकार घडला तर पहिल्यांदा पॅनिक होऊन चालणार नाही. तुम्हाला ह्या यंत्रणा माहीत पाहिजेत की कुठं आपण दाद मागू शकतो, त्यांना कसा रिस्पॉन्ड केला पाहिजे, या संदर्भात काम करणारी सरकारी एजन्सी कोणती किंवा एखादी NGO कोणती किंवा एखादा एक्सपर्ट व्यक्ती कोणता, या संदर्भात माहिती असणं गरजेचं आहे. बहुतांश वेळा काय होतं की आपल्या चुका बाहेर जाऊ नयेत म्हणून लोकांच्याकडून पैसे पाठवले जातात. आणि तो एकदा पैसे पाठवला जातो तो पुढचा व्यक्ती जो स्कॅमर असतो तो अंदाज घेत असतो की अजून किती वेळा आपण ह्यांच्याकडून पैसे काढू शकतो. तो दुसऱ्यांदा रिक्वेस्ट करतो, तिसऱ्यांदा. मग शेवटी एक वेळ अशी येते की विक्टीम पैसे देऊ शकत नाही. त्यावेळी मग तो ह्या सगळ्या यंत्रणा सर्च करायला लागतो. मग पोलिसांना किंवा जवळच्या एका व्यक्तीला सांगायचं की मी असं अडचणीत आलेलो आहे. तर त्यानंतर हा जो शोध चालू होतो तो फार थोडा लवकर व्हावा. आणि आपल्याकडे तशी यंत्रणा आहे, म्हणजे पोलीस मेकॅनिझम आहे, काही NGOज आहेत, काही एक्सपर्ट आहेत, सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट आहेत, त्यांच्याकडे ते जर मदत घेतली तर अशा पद्धतीच्या घटना आपण थांबवू शकतो. आता दुसरा त्यालाच अनुसरून असा प्रश्न आहे माझा की बऱ्याचदा काय होतं की आता हे नंबर अननोन लोकांकडनं आपल्याला डायरेक्टली कॉल येतात. बरोबर. तर आपला नंबर गेलाच कसा तिथपर्यंत. बरोबर. आणि मग परत मुळात प्रश्न हा येतोय की राईट टू प्रायव्हसी, म्हणजे आपली प्रायव्हसी ऑलरेडी भंग झालेली आहे. म्हणजे एकतर व्हिडिओ कॉल आला आपल्याला, आपला अननेसरी स्क्रीन रेकॉर्डिंग केलं झालं, आपल्या माहितीशिवाय आपलं स्क्रीन रेकॉर्डिंग केलं गेलं. बरोबर. मग आपली प्रायव्हसी भंग झाली त्यामध्ये. बरोबर. तर मग राईट टू प्रायव्हसी नेमका आहे तरी काय? हां, चांगला प्रश्न आहे. राईट टू प्रायव्हसीचा मराठीचा अर्थ म्हणायला गेला तर खाजगीपणाचा अधिकार. ओके. म्हणजे मला माझं जीवन खाजगी ठेवण्याचा एक अधिकार आहे, किंवा एकांतात राहण्याचा अधिकार, किंवा जर डिक्शनरी बघितली किंवा काही हे बघितले तर राईट टू बी लेफ्ट अलोन, एकटेपणाचा, एकांतपणाचा, गुप्तपणाचा अधिकार. तर जे मला सार्वजनिक करायचं नाही, खाजगी ठेवायचं आहे, ते सार्वजनिक करण्यात येत असेल तर तो प्रायव्हसीचा भंग, ब्रीच ऑफ प्रायव्हसी आपण असं म्हणू शकतो. ओके. तर असा हा प्रायव्हसीचा अधिकार आहे. हा मग इंडिव्हिज्युअली प्रत्येकाला आहेच. आता कसा आहे तर 2017 साली आधार केड्स संदर्भात जे काही वाद चालू होता, चर्चा चालू होती. कोणती? सॉरी. आधार कार्ड. म्हणजे प्रत्येकाला आधार कार्ड कंपल्सरी बायोमेट्रिक्स द्यायची का, काही लोकांचा विरोध होता, हे देऊ नये, द्यावेत. त्या संदर्भात जस्टिस KS पुट्टास्वामी वर्सेस युनियन ऑफ इंडिया ही केस सुप्रीम कोर्टात गेली. एक रिटायर्ड जज होते, त्यांनी सुप्रीम कोर्टात दाद मागितली. आणि त्याच्यामध्ये हा प्रश्न डिसाईड केला गेला की हा एक फंडामेंटल राईट आहे की नाही, प्रायव्हसी हा फंडामेंटल राईट आहे की नाही. आणि त्यावेळी 9 जजेसच्या बेंचनं, म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये, हे जजमेंट दिले की राईट टू प्रायव्हसी हा फंडामेंटल राईट आहे. ओके. तर फंडामेंटल राईट म्हणजे काय, ज्याला आपण मराठीत मूलभूत हक्क म्हणतो. मूलभूत अधिकार. मूलभूत हक्क किंवा अधिकार, ज्याला भारतीय राज्यघटनेनं, कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियानं प्रोटेक्शन दिलेलं आहे, की ज्याचा समावेश त्या अधिकाराचा राज्यघटनेमध्ये येतो, असा राईट टू प्रायव्हसी आहे. म्हणजे आर्टिकल 21 भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद किंवा आर्टिकल 21मध्ये जीवन आणि व्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकारात त्याचा समावेश करण्यात आला. ओके. त्यामुळे ह्याला आता भारतात ही चर्चा 2017 आधारच्या नंतर चालू झाली. जागतिक स्तरावर जर बघायला गेलं तर तो एक UDHR नुसार किंवा आणि काही कॉन्व्हेनंट्स आहेत, तर त्यानुसार हा एक प्रायव्हसी हा एक इंटरनॅशनल ह्युमन राईट्स म्हणून डिक्लेअर आहे. ओके. आता आपण प्रायव्हसीबद्दल बोलतोय, म्हणजे आपलं जे काही प्रायव्हसीचं राईट आहे, मग बऱ्याच असं होतं की आपण एखाद्याची परवानगी न घेता आपण त्यांचा कॉल रेकॉर्ड करतोय. बरोबर. मग हे सुद्धा प्रायव्हसी भंग केल्यासारखं आहे का? कॉल रेकॉर्डिंगबाबत भारतामध्ये असं स्पेसिफिक करू नये या संदर्भातला कायदा नाही आहे. बरं. कुठल्या स्मार्टफोनवरती जी आपण रेकॉर्डिंग करतो, आता स्मार्टफोन कसा असतो की एखादं इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस जेव्हा मार्केटमध्ये विक्रीसाठी आणलं जातं, त्याला मिनिस्ट्री ऑफ कन्झ्युमर अफेअर्स खाली एक BIS नावाची संस्था काम करते, ज्याचं नाव आहे ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स. तुम्ही ISI मार्क बघितला असेल. बरोबर. असे मार्क्स त्या BIS खाली गव्हर्न केले जातात. तर जेव्हा एखादं इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस मार्केटमध्ये येतं त्यावेळी त्याच्यात काय फंक्शन्स आहेत ह्याचा अभ्यास करून त्या फंक्शनला मान्यता दिली जाते. आता जर तुम्ही स्मार्टफोन्स बघितले, आता अँड्रॉइड जे स्मार्टफोन आहेत
त्याच्यात इनबिल्ट कॉल रेकॉर्डिंगची फॅसिलिटी आहे आणि अशी आहे की ज्याच्यामध्ये पुढच्या व्यक्तीला नोटिफाय पण केलं जात नाही, म्हणजे कुठला बीप आवाज येत नाही किंवा सांगितलं नाही. अशा पण स्मार्टफोनला BISनं मान्यता दिलेली आहे. म्हणजे कायद्यानं त्या स्मार्टफोनला मान्यता दिलेली आहे. आता माझ्याकडे मला येणारा कॉल मी रेकॉर्ड करतोय, ओके, ही एक रेकॉर्डिंगची पद्धत. दुसरी कशी असते की 2 व्यक्ती बोलावल्यात आणि तिसरा चोरून त्यांचं रेकॉर्डिंग करतो. बरं. त्या गोष्टीला इंग्लिशमध्ये ईव्ज ड्रॉपिंग म्हणतात. ओके. आणि पूर्वी कसं असायचं की टेलिफोनिक कॉन्व्हर्सेशन असायचं. कधी कधी सरकार कॉल टाईप करायची सिक्युरिटी पर्पजसाठी, इन्व्हेस्टिगेशनसाठी. कधी कधी बाहेरून काही लोक प्रयत्न करायचे. तर तो टेलिग्राफ जो ॲक्ट आहे त्याच्यामध्ये नुसार वायर्ड कॉल टॅपिंग हा एक गुन्हा आहे. तिथं त्या केसमध्ये तो गुन्हा आहे. पण आता सध्या तसे फोन आपण वापरत नाही. बरोबर. आता जे स्मार्टफोन आहे आपल्याकडे येणारा, आता मला सांगा की तुम्ही आणि मी काहीतरी व्हॉट्सअपवर बोलतोय, तुम्ही जे माझ्याशी चॅट करताय त्याचा बॅकअप माझ्याकडे राहतोयच ना, तो टेक्स्ट फॉर्ममध्ये राहतोय, त्याला कोणाचं ऑब्जेक्शन नाही आहे. बरोबर आहे. तसंच तुम्ही मला केलेला कॉल व्हॉइस फॉर्ममध्ये केला आणि त्याचा माझ्याकडे बॅकअप राहिलं तर त्याला काय ऑब्जेक्शन घ्यायची गरज नाही आहे. जर ते आपल्यात असं ठरलं की इट शुड बी अ प्रायव्हेट आणि तरीसुद्धा मी ते बाहेर डिस्क्लोज करतोय, तर आपल्यातलं जे काही कॉन्फिडेन्शियलिटीबद्दलचं जे ओरल कॉन्ट्रॅक्ट आहे, ओके, जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे ती आपण ब्रीच करतोय असं त्याचा अर्थ होऊ शकतो.